मी प्राध्यापक उदय टेके. आज आपण सेटिंग स्टँडर्ड कॉस्ट, दॅट इज सेटिंग अप स्टँडर्ड कॉस्ट, म्हणजे हे जे स्टँडर्ड्स आहेत कॉस्टशी रिलेटेड ते कसे सेट केले जातात, निर्धारित केले जातात, त्याविषयी डिस्कशन करणार आहोत. सो द सक्सेस ऑफ स्टँडर्ड कॉस्टिंग डिपेंड्स अपॉन द रिलायबिलिटी अँड ॲक्युरेसी ऑफ स्टँडर्ड. सो स्टँडर्ड कॉस्टिंगची सिस्टीम कधी सक्सेस होऊ होते जनरली डिपेंड्स अपॉन रिलायबिलिटी अँड ॲक्युरेसी ऑफ द स्टँडर्ड. म्हणजे जे स्टँडर्ड जे एस्टॅब्लिश केले आहेत त्याची विश्वासार्हता, रिलायबिलिटी, ते कितपत विश्वासार्ह आहेत, आणि ॲक्युरेसी, आणि ते कितपत अचूक आहेत, त्याच्यावर ही सिस्टीम काय असते, सक्सेस ऑर फेल्युअर अवलंबून असते. सो देअरफॉर एव्हरी केस शुड बी टेकन इन टू अकाउंट वाईल एस्टॅब्लिशिंग स्टँडर्ड. सो स्टँडर्ड एस्टॅब्लिश करत असताना प्रत्येक बाब, एव्हरी केस, म्हणजे व्यवसाय संस्थेतली सिच्युएशन जी आहे ती सखोल सिच्युएशन इथं विचारात घ्यावी लागत असते. स्टँडर्डशी रिलेटेड, ज्याच्याशी रिलेटेड स्टँडर्ड एस्टॅब्लिश केलं जाणार आहे, जनरली मटेरियल, लेबर, ओव्हरहेड किंवा सेल्स, याच्याशी रिलेटेड हे स्टँडर्ड एस्टॅब्लिश केले जात असतात. त्याच्याशी रिलेटेड ज्या केसेस आहेत, सिच्युएशन्स आहेत, सर्कमस्टन्सेस आहेत, त्याच्याशी रिलेटेड जे इम्पॉर्टंट कंपोनंट्स आहेत त्याचा सगळ्यात विचार करावा लागतो. द नंबर ऑफ पीपल इन्व्हॉल्ड विथ द सेटिंग ऑफ स्टँडर्ड विल डिपेंड अपॉन द साईज अँड नेचर ऑफ बिझनेस. हे स्टँडर्ड सेटिंग करत असताना नंबर ऑफ पीपल, म्हणजे जे वर्कफोर्स त्यामध्ये पार्टिसिपेट होणार आहे सेटिंग अप स्टँडर्ड, हे जनरली कशावर अवलंबून असतं, व्यवसाय संस्थेचं स्वरूप आणि व्यवसाय संस्थेच्या आकारावरही अवलंबून असतं. म्हणजे एक व्यक्ती पण स्टँडर्ड सेट करू शकते किंवा व्यक्ती समूह एकत्र येऊन स्टँडर्ड सेट करू शकतो, सेट करतात. द रिस्पॉन्सिबिलिटी फॉर सेटिंग स्टँडर्ड शुड बी एंट्रस्टेड टू स्पेसिफिक पर्सन. जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे एका स्पेसिफिक पर्सनकडे दिली जात असते, जनरली मॅनेजर वगैरे कोण असेल तो टेक्निकल पर्सन. इन अ बिग कन्सर्न अ स्टँडर्ड कॉस्टिंग कमिटी इज फॉर्म फॉर दिस पर्पज. आणि नवीन व्यवसाय संस्थेत हे स्टँडर्ड, मोठ्या व्यवसाय संस्थेमध्ये जनरली बिग कन्सर्न एक कमिटी काय केली जात असते, एस्टॅब्लिश केली जात असते. द कमिटी कन्सिस्ट ऑफ प्रोडक्शन मॅनेजर, पर्सनल मॅनेजर, प्रोडक्शन इंजिनियर, सेल्स इंजिनियर, कॉस्ट अकाउंटंट अँड अदर फंक्शनल हेड. मग या कमिटीमध्ये कोण कोण असतं, मोठ्या व्यवसाय संस्थेमध्ये स्टँडर्ड कमिटी जी एस्टॅब्लिश केलेली असते स्टँडर्ड कॉस्टिंग कमिटीमध्ये, जनरली प्रोडक्शन मॅनेजर, पर्सनल मॅनेजर, प्रोडक्शन इंजिनियर, सेल्स मॅनेजर, कॉस्ट अकाउंटंट अँड अदर फंक्शनल हेड्स, एवढ्या सगळ्यांची मिळून मोठ्या व्यवसाय संस्थेमध्ये स्टँडर्ड सेटिंग कमिटी असते, स्टँडर्ड कॉस्टिंग कमिटी असते. द कॉस्ट अकाउंटंट इज अन इम्पॉर्टंट पर्सन हू हॅज टू सप्लाय द नेसेसरी कॉस्ट फिगर्स अँड कोऑर्डिनेट द ऍक्टिव्हिटीज ऑफ बजेट कमिटी. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल कोणाचा असतो, कॉस्ट अकाउंटंटचा असतो. का? हू हॅज टू सप्लाय द नेसेसरी कॉस्ट फिगर. तो ज्या कॉस्ट फिगर्स आहेत आवश्यक असणाऱ्या सेटिंग अप स्टँडर्डसाठी त्या तो प्रोव्हाइड करत असतो. आणि या ऍक्टिव्हिटी सगळ्या ज्या आहेत स्टँडर्ड कॉस्टिंग कमिटीच्या, या सगळ्या ऍक्टिव्हिटी तो कोऑर्डिनेट करत असतो. ओके. ही मस्ट एन्श्युअर दॅट द स्टँडर्ड सेट आर ॲक्युरेट अँड प्रेझेंट द स्टेटमेंट ऑफ स्टँडर्ड कॉस्ट इन मोस्ट सॅटिस्फॅक्टरी मॅनर. तर हा जो कॉस्ट अकाउंटंट आहे तो काय करत असतो, एक प्रयत्न करत असतो कशाचा, स्टँडर्ड आर सेट ॲक्युरेट, म्हणजे ते स्टँडर्ड अचूक काय होतील, सेट होतील, अँड प्रेझेंट द स्टेटमेंट ऑफ स्टँडर्ड. आणि हे स्टेटमेंट ऑफ स्टँडर्ड काय करतो, तो प्रेझेंट करतो कोणासमोर, जे वर्कफोर्स आहे, जो इम्प्लिमेंट करणारा कंपोनंट आहे, घटक आहे, त्यांच्यासमोर मोस्ट सॅटिस्फॅक्टरी मॅनर. त्यांचं समाधान होईल. कारण जर स्टँडर्ड नॉन अटेनेबल असतील, ऑटोमॅटिक फ्रस्ट्रेशन वाढतं, त्यामुळे कर्मचाऱ्यांचं समाधान होईल अशा पद्धतीने ते स्टँडर्ड तो काय करत असतो, प्रेझेंट करत असतो, त्याचं स्टेटमेंट तयार करून तो दाखवत असतो. स्टँडर्ड कॉस्ट आर सेट फॉर इच एलिमेंट ऑफ कॉस्ट. सो ही जी स्टँडर्ड कॉस्ट आहे ती कशासाठी सेट केली जाते, इच एलिमेंट ऑफ कॉस्ट, प्रत्येक एलिमेंटसाठी. एलिमेंट किती आहेत, 3, मटेरियल, लेबर आणि ओव्हरहेड. या प्रत्येकसाठी हे स्टँडर्ड काय केले जातात, सेट केले जातात. इन आवर सिलेबस, आपल्या सिलेबसचा विचार करता फक्त आपल्याला मटेरियल स्टँडर्ड आणि लेबर स्टँडर्ड कशी सेट केली जातात त्याचा विचार करायचा आहे. द स्टँडर्ड शुड बी सेट अप इन अ सिस्टमॅटिक मॅनर सो दॅट दे कॅन बी युज्ड ॲज अ टूल फॉर कॉस्ट कंट्रोल. सो स्टँडर्ड ही सिस्टमॅटिक पद्धतीनं काय केली पाहिजेत, सेट केली पाहिजेत, जेणेकरून त्याचा वापर मग कशासाठी करता येऊ शकतो, ॲज अ टूल ऑफ कॉस्ट कंट्रोल. एक साधन म्हणून या स्टँडर्ड कॉस्टचा कॉस्ट कंट्रोलसाठी वापर केला जाऊ शकतो. ब्रीफली स्टँडर्ड कॉस्ट विल बी सेट ॲज बिलो. तर कशी ती स्टँडर्ड कॉस्ट सेट केली जाते, आपण प्रथम मटेरियलचा विचार करूया. ओके. स्टँडर्ड कॉस्ट फॉर मटेरियल.
इफ मटेरियल इज युज्ड फॉर मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्ट इज नोन ॲज डायरेक्ट मटेरियल. आता डायरेक्ट मटेरियलचा अर्थ आपल्याला माहिती आहे, डायरेक्टली एंगेज्ड, डायरेक्टली पार्ट ऑफ द फिनिश्ड प्रॉडक्ट. सो डायरेक्ट मटेरियल कॉस्ट इन्व्हॉल्व टू थिंग. या डायरेक्ट मटेरियल कॉस्टमध्ये दोन कॉम्पोनंट येतात. दोन कॉम्पोनंटचा इथं विचार करावा लागतो. फर्स्ट, क्वांटिटी ऑफ मटेरियल, मटेरियलची क्वांटिटी किती वापरली जाईल, आणि प्राइसेस ऑफ मटेरियल, आणि मटेरियलची त्या क्वांटिटीची किंमत काय असेल, या दोन्हीचा स्टँडर्ड सेट करत असताना विचार केला जात असतो. सो फर्स्टली, व्हाईल सेटिंग स्टँडर्ड फॉर क्वांटिटीसाठी स्टँडर्ड एस्टॅब्लिश करत असताना द क्वालिटी अँड साईज ऑफ मटेरियल शुड बी डिटरमाइंड. त्याची क्वालिटी काय केली जाते, विचारात घेतली जाते. द स्टँडर्ड क्वांटिटी ऑफ मटेरियल रिक्वायर्ड फॉर प्रोड्युसिंग अ प्रॉडक्ट इज डिसाइडेड बाय टेक्निकल एक्सपर्ट्स इन द प्रोडक्शन डिपार्टमेंट. ही क्वांटिटी कोण डिफाईन करतं, कोण ती सेट करतं, त्याचं स्टँडर्ड जनरली जो टेक्निकल एक्सपर्ट आहे प्रोडक्शन डिपार्टमेंट मधला, तो टेक्निकल एक्सपर्ट मटेरियल क्वांटिटीचं स्टँडर्ड काय करतो, डिसाइड करतो. व्हाईल फिक्सिंग स्टँडर्ड फॉर मटेरियल क्वांटिटी, अ प्रॉपर अलाउन्स शुड बी गिवन टू नॉर्मल लॉस ऑफ मटेरियल. सो मटेरियल क्वांटिटीचं स्टँडर्ड सेटअप करत असताना सगळ्यात महत्वाचा आयटम कशाचा विचारात घ्यावा लागतो, जो नॉर्मल लॉस आहे, जो अनअवॉइडेबल लॉस आहे, त्याचा विचार करूनच हे स्टँडर्ड क्वांटिटीचं मटेरियल सेट करावं लागतं. म्हणजे स्टँडर्ड क्वांटिटी मटेरियलची सेट करावी लागत असते. नॉर्मल लॉस विल बी डिटरमाइंड आफ्टर केअरफुल अनालिसिस ऑफ व्हेरियस फॅक्टर्स. आणि हा नॉर्मल लॉस कसा विचारात घ्यायचा, आफ्टर केअरफुल अनालिसिस ऑफ व्हेरियस फॅक्टर, वेगवेगळे फॅक्टर विचारात घेऊन जो नॉर्मल लॉस होणार आहे, अनअवॉइडेबल आहे, तो विचारात घेऊन मग ही क्वांटिटी निश्चित केली जात असते. सो झालं हे क्वांटिटीच्या बाबतीमध्ये. सेकंडली, स्टँडर्ड प्राइस हा एक महत्वाचा कंपोनंट असतो. याची प्राइस कशी सेट करायची, स्टँडर्ड प्राइस. स्टँडर्ड प्राइस फॉर मटेरियल इज टू बी डिटरमाइंड. त्यानंतर स्टँडर्ड प्राइस. सेटिंग स्टँडर्ड प्राइस फॉर मटेरियल इज डिफिकल्ट, सगळ्यात अवघड भाग असतो. का? बिकॉज प्राइस आर रेग्युलेटेड मोर बाय एक्सटर्नल फॅक्टर्स दॅन द कंपनी मॅनेजमेंट. म्हणजे ह्या ज्या प्राइसेस आहेत मटेरियलच्या, ह्या कंपनी मॅनेजमेंटच्या अखत्यारीत नसतात. त्याचा संबंध कशाशी असतो, रेग्युलेटेड मोर बाय एक्सटर्नल फॅक्टर्स. म्हणजे बाह्य घटक मटेरियलच्या किमतीवर काय करत असतात, परिणाम करत असतात. त्यामुळे हे स्टँडर्ड किमतीचं सेट करताना मॅनेजमेंटच्या पुढे काय असतं, चॅलेंज असतं, हे डिफिकल्ट असतं. बिफोर फिक्सिंग द स्टँडर्ड, फॅक्टर्स लाईक प्राइसेस ऑफ मटेरियल्स इन स्टॉक, मटेरियल जे स्टॉकमध्ये आहेत त्याच्या प्राइसेस विचारात घ्यायच्या. प्राइसेस कोटेड बाय सप्लायर, जे मटेरियल तुम्ही परचेस करणार आहात त्या परचेससाठी जे कोटेशन्स आहेत सप्लायरचे, त्याचा विचार करावा लागतो. फोरकास्ट ऑफ प्राइस ट्रेंड्स, भविष्यातील जे किमतीचे बदल आहेत, दिशा आहे, त्याचा विचार करावा लागतो. द प्राइसेस ऑफ मटेरियल्स ऑलरेडी कॉन्ट्रॅक्टेड, जे मटेरियल परचेसचे कॉन्ट्रॅक्ट केलेले आहेत त्यामधली असणारी प्राइस. प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट विचार करावा लागतो. पॅकिंग अँड डिलिव्हरी चार्जेस ऍटसेट्रा शुड बी कन्सिडर्ड. म्हणजे या सगळ्याचा विचार करून मटेरियलची प्राइस काय करावं लागते, सेट करावं लागते. आणि हे काय मानलं जातं, डिफिकल्ट म्हटलं जातं. क्वांटिटी सेट करणं सिंपल प्रोसेस आहे, परंतु प्राइस त्याची डिटरमाइन करणं एक कॉम्प्लिकेटेड, डिफिकल्ट, टेडियस प्रोसेस मानली जाते. का? द प्राइसेस ऑफ मटेरियल्स नॉट अंडर कंट्रोल ऑफ मॅनेजमेंट, मॅनेजमेंटच्या कंट्रोलमध्ये हे नसतं. त्यामुळं काही हे फॅक्टर्स विचारात घेऊन जे सांगितले ते त्याचा विचार करून हे प्राइस फिक्स केली जाते. आणि याची एकत्रितरित्या काय असते, मटेरियल कॉस्ट. म्हणजे मटेरियल क्वांटिटी इंटू मटेरियल प्राइस इज इक्वल टू मटेरियल कॉस्ट, याचं हे स्टँडर्ड निश्चित होत असतं. देन सेटिंग अप स्टँडर्ड फॉर डायरेक्ट लेबर या फिर लेबर. सो सेकंड कंपोनंट काय आहे, लेबरचे जे सेटिंग आहे, स्टँडर्ड कॉस्ट कशी सेट केली जाते. द लेबर इन्व्हॉल्व इन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ प्रॉडक्ट इज नोन ॲज डायरेक्ट लेबर. ओके, द वेज पेड टू सच वर्कर्स इज नोन ॲज डायरेक्ट वेजेस. आणि त्यांच्या मजुरी दिली जाते त्याला डायरेक्ट वेजेस असं म्हटलं जातं. द टाइम रिक्वायर्ड फॉर प्रोड्युसिंग अ प्रॉडक्ट शुड बी असर्टन अँड लेबर शुड बी प्रॉपरली ग्रेडेड. सो यामध्ये काय केलं जातं, जे टाइम आहे प्रोड्युसिंग अ प्रॉडक्ट शुड बी असर्टन, किती वेळ लागणार आहे पर्टिक्युलर प्रॉडक्ट प्रोड्यूस करण्यासाठी, आणि लेबर शुड बी प्रॉपरली ग्रेडेड. आणि त्याच्या आधारे लेबरची ग्रेड केली जाते, स्किल्ड, सेमी स्किल्ड, अनस्किल्ड वगैरे वगैरे या अर्थानं. सेटिंग अप स्टँडर्ड कॉस्ट फॉर लेबर इन्व्हॉल्व्स, ही स्टँडर्ड कॉस्ट सेट करत असताना दोन कॉम्पोनंट विचार घ्यावे लागतात. फिक्सेशन ऑफ स्टँडर्ड टाइम, किती वेळ लागतो, प्लस फिक्सेशन ऑफ स्टँडर्ड रेट, आणि त्याची मजुरीचा दर, रेट किती असावा. हे दोन कॉम्पोनंट लेबर कॉस्ट डिटरमाइन करत असताना विचारात घेतले जातात. सो स्टँडर्ड टाइम इज फिक्स्ड बाय टाइम और मोशन स्टडी और पास्ट रेकॉर्ड्स
और एस्टिमेट्स. स्टँडर्ड टाइम प्रोडक्शन पर्पजसाठी किती वेळ लागेल एखादं प्रोडक्शन घेण्यासाठी हे कशाच्या आधारे निश्चित केलं जातं. टाइम और मोशन स्टडी, जो वेळ आणि हालचालीचा अभ्यास आहे किंवा पास्ट रेकॉर्ड जे आहेत किंवा एस्टिमेट याच्या आधारे ह्या स्टँडर्ड टाइम निश्चित केला जातो. ओके. व्हाईल फिक्सिंग स्टँडर्ड टाइम नॉर्मल आयडल टाइम इज अलाउड फॉर नॉर्मल डिलेज, आयडल टाइम, अदर कॉन्टिंजन्सीज एटसेट्रा. सो जो स्टँडर्ड टाइम इथं फिक्स केला जातो, निर्धारित केला जातो, याचं टाइमची रिलेटेड स्टँडर्ड निर्धारित करत असताना जो आयडल टाइम आहे अलाउड फॉर नॉर्मल डिलेज, काही वेळेला उशीर होतो, काही वेळेला आयडल टाइम असतो, निष्काम वेळ असतो, ब्रेकडाऊन असतं, मटेरियल येत नाही, अशा वेळेला कर्मचारी काम करत नाही, तो ऑन दी ड्युटी असतो, परंतु तो कसा असतो, नो वर्क असतं, एक काम करण्याची परिस्थिती नसते, लाईट गेली, पॉवर फेल्युअर वगैरे अदर याचा सगळ्याचा विचार करून हे एक स्टँडर्ड टाइम काय केलं पाहिजे, निर्धारित केलं पाहिजे. द लेबर रेट स्टँडर्ड रेफर्स टू वेज रेट. आता सेकंड कशाशी संबंधित आहे, जो रेट निर्धारित केला जातो, किती दरानं लेबरना काय करायची, मजुरी द्यायची. स्टँडर्ड रेफर्स टू वेज रेट ऍप्लिकेबल टू डिफरंट कॅटेगरीज ऑफ वर्क. याचा संबंध कशाशी असते, रेट निर्धारित करत असताना जी कॅटेगरी आहे, स्किल्ड, सेमी स्किल्ड, अनस्किल्ड, जे लेबरचे ग्रुप्स आहेत, क्वालिटीनुसार त्यांच्या असणाऱ्या नॉलेजनुसार हे ग्रुप तयार केले जातात आणि त्याच्या आधारे हे रेट निर्धारित केले जातात. फिक्सेशन ऑफ स्टँडर्ड रेट विल डिपेंड अपॉन व्हेरियस फॅक्टर्स. रेटचा संबंध कशाशी असतो, हे कसे डिफाईन केले जातात, याचे स्टँडर्ड. डिमांड फॉर लेबर, पर्टिक्युलर लेबरची मागणी काय आहे, पॉलिसी ऑफ द ऑर्गनायझेशन, पर्टिक्युलर लेबरशी संबंधित पॉलिसी काय आहे, इन्फ्लुएन्स ऑफ युनियन्स हा एक महत्वाचा घटक असतो, ज्या कामगार संघटना आहेत त्यांचा काय परिणाम होतो. मेथड ऑफ वेज पेमेंट, वेज पेमेंटची मेथड कशी आहे, डेली, वीकली, मंथली एटसेट्रा. इफ एनी इन्सेंटिव्ह स्कीम is in operation, then anticipated extra payment to workers should also be included in determined standard rate. So हे स्टँडर्ड रेट विचारात घेत असताना या सगळ्या घटकांचा विचार करून इन्सेंटिव्ह रेट्स, लेबर युनियन्स, लेबर डिमांड्स, नेचर ऑफ लेबर याच्या आधारे हे रेट काय केले जातात, निर्धारित केले जातात. द अकाउंटंट विल डिटरमाइन द स्टँडर्ड रेट विथ द हेल्प ऑफ पर्सनल मॅनेजर. कोण हे रेट निर्धारित करतो, जो अकाउंटंट आहे तो रेट हे विथ द हेल्प ऑफ पर्सनल मॅनेजर हे रेट निर्धारित करत असतो. द ऑब्जेक्ट ऑफ फिक्सिंग स्टँडर्ड टाइम अँड लेबर रेट इज टू गेट मॅक्झिमम इफिशियन्सी इन द यूज ऑफ लेबर. याचा संबंध, याचं महत्व काय आहे, याचा उद्देश काय असतो, फिक्सिंग स्टँडर्ड टाइम अँड लेबर रेट, गेट मॅक्झिमम इफिशियन्सी इन द यूज ऑफ लेबर. ओके. सो स्टँडर्ड लेबर कॉस्ट कशी निर्धारित केली जाते, टाइम रिक्वायर्ड फॉर प्रोडक्शन आणि रेट ऑफ पर आवर या फिर रेट पर पर्टिक्युलर टाइम पिरियड. पर्टिक्युलर टाइम पिरियडशी संबंधित असणारा रेट आणि जो टाइम लागणार आहे पर्टिक्युलर प्रोडक्शनसाठी, यातून काय क्रिएट होत असते, याच्या आधारे लेबर कॉस्ट कॅल्क्युलेट केली जाते आणि हे कंपोनेंट विचारात घेऊन लेबर कॉस्ट स्टँडर्ड्स काय केले जात असतात, इथं निर्धारित केले जात असतात.